इकडे वरती येतो आपला कोरोनचा माउंटेन आहे. हे आपलं स्नॉर्केल यांनीच आपल्याला आज सगळं खालचं जग दाखवलं आहे पाण्यातलं. आणि आपण आता चालतो आहे कोरोनच्या एका अननोन रोडवरनं. मॅप्सवर टाकले आपण हॉटेलचं लोकेशन. जास्त नाही, 1.5-2 किलोमीटर होतं. त्यामुळे मी म्हणलं आम्ही डिसाईड केलं की कशाला 700-800 रुपये घालवायचे, त्यापेक्षा आपण जाऊया चालत. काय आपलं आज खूप आराम झाला होता. 2च स्पॉट होते, त्यामुळे स्विमिंग पण इतकी केली नाही, एकाच ठिकाणी केली आणि नंतर कायकिंगच केली होती. सिटीच्या आउटसाईड असं वाटतं आहे किंवा पूर्ण सिटीचं अशी आहे काय माहिती. थोडा विलेजवाला पार्ट वाटतो आहे हा सगळा. लोकल्स लोक भरपूर सगळे टुरिस्ट लोक एवढे दिसत नाही येत रस्त्याने. या अशा रिक्षा खूप आहेत, त्या टुकटुक. म्हणजे आपण असं वाटतं आपल्या इथे भरपूर लोकांना बसतो आपण रिक्षामध्ये, पण ह्यांनी रिक्षाच वाढवली. राईट साईडने चाकं टाकली आणि त्याला 2 व्हीलरला ते लोक 4 व्हीलर करून टाकतात. आता ही बघा, ही 2 व्हीलर आहे. यांनी याला काय वेल्डिंग करून काय केलं आहे करून 4 व्हीलरवरून टाकली. ही झाली आपली आज रूमची अवस्था. 3 दिवस बोटीमध्ये कसे पण कपडे भरले आणि आता वाळलेच नाही आहेत ते. 7 बंक बेडची रूम आहे आपली, कारण की आम्हाला फक्त रात्रच काढायची. चला लॉक झाले. छोटीशी एकदम पातळ बिल्डिंग आहे. फक्त मला वाटतं इथे सगळे हॉस्टेल्स आहेत. चालू आहे आता जॉलीबीला. फायनली जॉलीबी ट्राय करणार आहे 3 दिवसानंतर. मार्केटमध्ये आला आपण फिरता काहीतरी सट्टेबाजीचा प्रकार चाललेला आहे. काय माहीत पण नाही आहे, पण बरीच लोक होती म्हटल्यावर काहीतरी असेल. फाउंटेन पण आहे. मेन पब्लिक मार्केट आहे आणि हा मेन रोड आहे यांचा. आणि आपण चालू आहे जॉलीबीच्या शोधात. आणि तिकडे आपण कोरोन टाऊन प्लाझाच्या इकडून आलो आणि इकडच्या साईडला आहे पब्लिक मार्केट. पण बहुतेक बंद झालं असेल, कारण की 9च्या आसपास हे बंद होतं आय गेस. This is for sufficient for how many people? जस्ट आपलं झालं आहे ट्राय करून जॉलीबी. आणि इंडियन टेस्ट बर्डसाठी कसं एक्सप्लेन करता येईल की सगळं क्रीमी बटरी टाईप होतं, पण चांगलं होतं. परत कधी भेटलं दुसरं काय खायला ऑप्शन असेल तर खाऊ शकतो. आणि इकॉनॉमिकल पण आहे खूप ट्रिपसाठी, कारण की 200 रुपयात म्हणजे 70-80% फुल झालं मी, विच इज गुड. जास्त तसं पण जास्त खाल्लं नाही पाहिजे फिरताना. मंगोज, आंबे, असं फिरायचं पूर्ण. आपला सीझन असताना आपल्या इथं फिरायचं आणि आपला सीझन गेला की इकडे फिरायला यायचं. सगळे आंबे खायचे मस्त. आपल्या बोटमध्ये पण आंबे खाल्लेत आणि त्याच्या आधी पण आंबे खाल्ले. बाकी आंबे तर चांगले इकडचे, थोडे मिक्स आहे, पण कॅटेगराईज नाही करू शकणार इंडियन आंब्यांच्या ह्याच्यात. गोड तर खतरनाक गोड फळ तिकडे. पायनॅपल असू, ॲपल असू, काही पण असू, वॉटरमेलन वगैरे ते तर डेंजरच आहे सगळं. पण ऑरेंज म्हणजे आंबट नाहीच, सगळं गोडच. अरे कोण भेटले आम्हाला? Are you also here for party? Party. How are you? काय लो निघेल? So much happening. पडला. So much happening. Good?
Come on, my friend. Welcome to Today also drinking. Welcome to Corridas. Yeah. My friend, yeah. See you soon. Party. What for dinner today? What for dinner tonight? Only drink. Same but different. Welcome. Only drink. Corridas. Where is Prince? Inside. Prince inside. तर ही नेक्स्ट मॉर्निंग आहे आपली एक्सपिडिशन नंतरची. आपण काल इव्हनिंगला पोचलो होतो कोरॉन या सिटीमध्ये. आता कोरॉनच्या सेंटरलाच एक माउंटेन आहे. तिथे आपल्याला हॉलिवूड साईन जशी आहे तसं कोरॉनची एक साईन आहे. तिथून चांगला व्ह्यू होता सिटीचा, मी बघितलं. ते एक्सप्लोर करूया कारण की आपल्याकडे आज फ्लाईट आहे आपली दुपारची. सो आपल्याला परत येऊन बॅग पण पॅक करायची आणि निघायचं पण आहे. त्यामुळे मी आज जास्त काय ठेवलं नाही आहे. आणि काल 3 दिवस दमलो पण होतो खूप, त्यामुळे काल जरा निवांत झोपलो होतो. जितकं ऊन असतं ना तितकं एकदम गरम होतं. जसे तुम्ही सावलीत गेले की एकदम थंड. ह्युमिडिटी सोडली तर एकदम पुण्यासारखं वातावरण आहे. तिथं कोरोना लिहिलं आहे. 201 पायऱ्या चढलो आहे. अजून किती पुढे काय माहीत नाही. एवढं पीसफुल वाटते. कोणच नाही आहे. थोडंसं डिहायड्रेशन पण झालेलं आहे की पाणी कमी पिलं जाते आमच्याकडून. This is a proof. 700 tuk-tuk for two. Yeah. For two tuk-tuk. Yeah. 7 people. Yeah. Equivalent 1,400. Yeah. Correct. You're a smart guy. Yeah? Correct. Yes. बॅग ठेवायचा. बसू शकतो की इथं एक बसू शकतो, इथं एक बसू, इथं एक बसू शकतो. का नाही इथं का नाही बसू शकतो? Two person here and one person in the luggage. अरे असं बसलं असं बसलं असतं रे. And they have two person here. And then luggage in the back. Put in the back. आणि इथं लगेजला पण जागा आहे. Around 30. चल बाय. We'll call you. चला, चांगली बार्गेनिंग झाली. 700 आपण किती वाचवले? 600 वाचवले. कशाला व्हॅनमध्ये जायचे? जाऊ हवा खात मस्त जाऊ. काहीतरी तसं या टुकटुकमध्ये बसतो नव्हतो आणि शेवटी त्याला म्हणू थोडी चालवायला दे, कारण की कॉन्टेंट पण पाहिजे. चला आता पटापट आंघोळ करू आणि निघूया बुसवांगा एअरपोर्टला. Bro, what is this? It is a bike or a tuk-tuk? Tuk-tuk. नवरदेव कसं वाटतंय? एकदम मस्त. नवीन एक्सपिरियन्स काहीतरी. फुल लेडीज स्टाईल मध्ये बसलेले आहेत नवरदेव. 2 व्हीलरला यांनी केलेलं आहे, यांनी केलेलं आहे 4 व्हीलर. येस ब्रो. हे आपली आजची राईड आहे. वरती बॅगा टाकल्यात, मागे पण बॅगा टाकल्यात. हे आपलं सीट आहे. ड्रोन सेक्युअर करून घ्या. बेस्ट.
मस्त वारं खात खात जाऊया. काही टेन्शन नाही कसलं. निघालो ठीक आहे. यू टर्न. यांना आपण विचारून बघूया चालवायला येते का. तर का हो बोलले तर एखादी राऊंड मारून बघू कसं आहे काय चालवायला. सोपी दिसते काय बॅलन्स काय करायचं कामच नाही आहे. फक्त बसायचं आहे आणि ॲक्सलरेट करायचे. 22 किलोमीटर असं जायचं आहे आपल्याला. मस्त वार लागते. अनुभव तर आपले काय संपतच नाही आहेत. आता इथं पेट्रोल पंप बघा कसं 68 90 68 रुपये. 68 म्हणजे किती आहे रे. मागे झाले ना 70 रुपये 35 वरती. बसला लगेच रील्स बघत. पेट्रोल भरलं बसला रील्स बघायला. बाय. हा मस्त युनिफॉर्म आहे. लिहून घेतोय काहीतरी. एंट्री एअरपोर्ट आहे. असं वाटतं की एक्सप्रेसच्या फुल मॉलला थांबलो. ही अशी बस भेटली असतील आपल्या 2000ला. पण आपण 600 पेसो कमी देऊन मस्त एक्सपिरियन्स घ्यायचा ठरवला. पण इथे दिसतं मला की कोणच टुकटुकनी नाही आलेलं. आपणच फक्त टुकटुकनी आलेलो आहे. चला मस्त टुकटुक. कोणच टुकटुकमध्ये नाही आला. आपणच टुकटुकमध्ये फक्त. कसा होता एक्सपिरियन्स भाई. काय सुंदर दिसते बाहेर रे. परफेक्ट भाई. असं वाटतं स्वित्झर्लंडमध्ये आलोय. ते स्वित्झर्लंड सारखं वाटत होते. काय सुंदर होतं सगळे ते. अरे 500 दे, 100 दे ना तो. 500 दे असं म्हणते. तुझे 500 दे 1000 म्हणते. हे माझ्याकडे 2500. पुढच्या वेळेस तू दे. डन डन डन. थँक्यू सो मच. सलामत. नाईस गाय. आता आलं आपण एअरपोर्टच्या डोमेस्टिक डिपार्चर. काउंटर बघा केवढं साईज आहे त्यांचं. एवढंच काउंटर लिटरली आपल्या फूड कोर्ट एवढंच आहे. हे घेतलेलं आहे आपण काहीतरी जमैकन पॅटी. थोडी आपल्यासारखीच आहे फक्त अशी हे नाही आहे काय बोलतात फ्लफी नाही आहे. आणि आतमध्ये चिकन आणि चीज आहे. चांगली आहे टेस्ट. 100 पेसोसला भेटलं म्हणजे 150 रुपये. ठीक आहे आता काय चांगलं आहे. काहीतरी पोटात पडतं आहे. तसे ब्रेकफास्ट आपला झाला नव्हता. हे खाऊया. याचसाठी कधी हिशोबाला बसायचा नाही. यांनाच करून द्यायचा आणि आपले गपचूप पैसे पाठवून द्यायचे. कारण की मग रडारड होते. तुझे माझे माझे तुझे तुझे माझे माझे तुझे. तिकडे एक निनाद इकडे एक अंड्या आणि इकडे एक मी. आमचा काहीच संबंध नाही. तिघांचाच तर तू स्वतः गडबड करतो. ओ माय गॉड. CA आलेत. CA साहेब आलेत. ते जाऊ दे. पैसे कोणाला भेटणार ते पैसे. मला की त्याला. तुमचं इंटरव्ह्यू ऐक ना. अरे इथं मला त्याला पैसे द्यायचे होते ना. बरोबर. मला त्याला पैसे द्यायचे होते. मग ते मग मी फायनली बोर्ड केलं आहे आपण आपल्या सेबूच्या इंटरनल फ्लाईटमध्ये. सनलाईट एअर नावाची छोटीशी कंपनी. आणि यांचे प्लेन पण इतके छोटे आहेत. दोन्ही साईडला फक्त 2 सीट आहेत दोन्ही रोजमध्ये. आता खूप गरम होतं आहे. बहुतेक AC
लावलं नाही त्यांनी. आणि आपले सगळे बाकी पण मेंबर्स बसलेले तिकडेच. आता निघालं आहे प्लेन आय गेस. सो आपण काचू या एअरवेजचा ए सी चालतच नाही. माय गॉड, फायनली लँडिंगला आता डिसेंड करते आपलं फ्लाईट. हे बहुतेक मॅन्युअल हवा मारायला दिलं आहे, कारण की प्रत्येकजण त्याचा हवा मारायलाच वापर करतो. Hello, how many of you? 7 people? 6, 7. फर्स्ट टाइम I want you to be happy. I will give you a good driver, good air condition, गुड रेट. With good price. and a good rate. What's the final price? She mentioned 6,600. 6,000. Okay. At least make it 500. At least make it It's only 100 people. We don't have a van. So make it 200. Make it 500. 6,500, so it will be easy for us to do. It's not change. We only have 1,500. Yeah. 6,500. Secret calculation. Okay, I'll give you 6,500. चला, सक्सेस. ग्रेट सक्सेस. पोचलो 3.5 तासानंतर ऑस्लो. पैसे देऊया. हे 200 दे सांगितलं. 200 आहे ना ते. Okay. This 6,500. Yeah. For you. Thank you. Get price. जस्ट पोचलो आता ऑस्लोमध्ये. आणि हे आपलं होमस्टे, म्हणजे होमस्टे नाही, बंगलाच टाईप आहे आपला, प्रायव्हेट. 2 नाईट्ससाठी आहे. त्यामध्ये आपलं वेल शार्क आणि एक वॉटरफॉल आहे आणि एक माउंटेन पण आपल्याला चढायचं. तर आता रात्र झाली खूप. खाऊन घेतलं होतं मगाशी आम्ही. बघू बुकिंगचं काय करता येतं आता. पैसे त्याला देऊन झाले. 6,500 झालं फेअर इथपर्यंत. 200 रुपयाची टिप दिली त्याला, कारण की स्वभाव चांगला होता, त्यांनी काही त्रास वगैरे दिला नाही. तर बघूया आता बुकिंगचं काय भेटतं आपल्याला. उद्या लवकर सकाळचं झालं शार्कचं तर बरं होऊन जाईल. थँक्यू फॉर द चांगली माहिती दिली मॅडमनी. थोडे डाऊट होते, विचारले तिला. आणि आपला आता जे प्लॅन आहे 2 दिवसाचा, त्याच्याबद्दल हिच्याकडूनच आपण बाईक रेंट करणार. एकच बाईक आहे तिच्याकडे. ते 500 देते ती. 750 रुपयाला 2 जण फॉर 24 hours. तर त्यामुळे आपल्या ट्रॅव्हलचा पण खर्च वाचून जाईल. आणि आता परवापर्यंत काही टेन्शन नाही आहे. इथंच ह्यांचंच जे गेस्ट हाऊस आहे तिथे राहतो आहे आपण पुढे 400-500 मीटरवरती. रस्त्यामध्ये एवढी कुत्री होती. त्यांनी पण बघितलं असेल, हे कुठली कलरचे लोक आलेत. भुकत होती एकदम. त्यांनी सगळ्यांना अलर्ट केलं रस्त्यामध्ये. सगळी जवळजवळ 15-20 कुत्री गोळा झाली होती. चालते आता उद्या. त्यामुळे आम्ही असा प्लॅन केला की उद्या तो वॅग्युनिट फॉल करून घेऊ आणि तो तुम्हाला फॉल करून घेऊ, कारण की जवळजवळ येते. आणि शार्कला परवा जाऊ, कारण की ते पहाटे उठायचे. म्हटलं आता ऑलरेडी आपण दमलो आहे, तर कशाला उगाच सकाळी परत उठायचं. त्यापेक्षा ते परवा करूया. हे आपलं होमस्टे भूत बंगलाच वाटते. भूत बंगला आतमधनं पण असाच आहे, मोकळा मोकळा. आणि एवढे बेड आहेत त्याच्यामध्ये. 7 लोकांसाठी 4 रूम आहेत. 4 रूममध्ये परत 4 लोकांची सोय.